मित्रो, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे की मी ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी मोकासदरा संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. 10 वाजले तर मग पाणी गावला आपल्या पाजवण्यासाठी मी टाकीच्या जवळ आलेले आहे. गावापासून 500 मीटर अंतरावरती टाकी आहे. आता मी टाकीवरती चढणार आहे. संध्याकाळचे 10 वाजले आहेत. लोडशेडिंग असल्यामुळे मला पाणी भरून घ्यावंच लागतं आहे. हे बघा, पहिली पायरी आहे. आता मी इथून वरती चाललो आहे. समजा हे पहा, पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेपवरतून मी वरी चालत आहे. अशा 4 स्टेप आहेत, पायऱ्या. जर का अशा संध्याकाळच्या वेळी जर वरतून जर मी पडलो तर माझ्या नावे विमासुद्धा काढलेला नाही. कारण की आम्ही मानधनावरती काम करतो आहे. 200 ते 300 रुपयामध्ये आम्ही एवढं काम करतो आहे की या शासनाला कधी जाग येणार. म्हणून म्हणतो मी, आमचे लेकरं बाळं एवढी उपाशी मरणार आम्ही गेल्याच्यानंतर. 2 स्टेप झालेले आहेत. आता तिसऱ्या स्टेपवरती मी चढत आहे. पायरी आहे, हे पहा, मी लाईव्ह तुम्हाला आणि ही आहे लास्ट आणि 4थी स्टेप. आता मी वरती चाललो आहे टाकीवरती. मित्र, मी आता वरती आलेलो आहे टाकीवरती, एकदम वरती पाणी पाण्यासाठी. हे पहा, इकडे मांजरम आहे आणि इकडे मोकासदरा आहे आणि इकडे गडगा आणि इकडे अलवड. हे बघा, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हे आमचं हे गाव आहे. हे बघा, अंधारामध्ये हे बॅटरी लावल्यामुळे हे तर व्हिडिओ निघते समजा. आणि हे पहा, मध्ये जाण्यासाठी, ही टाकीच्या मध्ये जाण्यासाठी हे रस्ता आहे. इकडे पहा, हे टाकीमध्ये जाण्यासाठी आहे, हे रस्ता आहे. बघा, टाकीचा पण आवाज घुमते तुम्हाला, म्हणजे खोटं वाटेल लाईव्ह फोटोमध्ये. हे बघा.